नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या सर्वांच्या हृदयात घर करून राहणारे, विघ्नांचा नाश करणारे, ज्ञान, बुद्धी व समृद्धीचे दाता श्री गणेशाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. यातून याच्या बाबतीत आपल्याला पौराणिक कथा तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? की आज्ञापालन, आई-वडिलांबद्दल निष्ठा आणि संकटातून नवीन सुरुवात करण्याची ताकद ही गणेशाच्या रूपात दडलेली आहे. गणपती बाप्पाचं प्रत्येक अंग एक गूढ संदेश देतं. मोठं डोकं, विचार मोठे ठेव. लहान डोळे, सूक्ष्म तपशील पहा. मोठे कान, नीट ऐका. सोड, अनुकूलता, कधी कठोर, कधी कोमल होण्याची तयारी. पोट म्हणजे सहनशीलता आणि जगाला सामावून घेण्याची वृत्ती. उंदीर म्हणजे इच्छांवर नियंत्रण आणि मोदक म्हणजे ज्ञानाचा गोडवा. गणेश हा विघ्नहर्ता आहे. प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात श्री गणेशा नावानं केली जाते. गृहकल्याण, आरोग्य, बुद्धी, व्यवसाय व शिक्षणात प्रगती देणारा असा हा आपला बाप्पा. भक्ती मार्गात तो मंगलमूर्ती आहे, ज्याची पूजा केल्याने सर्व विघ्ने नाहीशी होतात. प्राचीन काळी गणेशोत्सव घराघरात साजरा केला जायचा. पण 1893 साली लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिले. म्हणजे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी हा सण एक सांस्कृतिक आंदोलन ठरला. या समाजातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले. एकात्मता वाढली आणि स्वातंत्र्य लढ्यात नवीन ऊर्जा मिळाली. गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा नाही तर संस्कृतीचा उत्सव आहे. या काळात मंडळ सजावट, नृत्य, संगीत, नाटिका, भजन, सामाजिक उपक्रम, समाजसेवा, आरोग्य शिबिरं, शैक्षणिक उपक्रम असे अनेक उपक्रम राबवले जातात. आजच्या काळात निसर्ग संवर्धन महत्वाचं आहे. म्हणून त्यासाठी शाडूच्या मूर्तीचा वापर करावा. नैसर्गिक सजावट व नैसर्गिक रंग वापरावे. म्हणजे गणेश पूजा म्हणजे निसर्गाची सुसंगती. गणेशोत्सव आज केवळ धार्मिक नाही तर आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा उत्सव आहे. परदेशातही भारतीय गणेशोत्सव साजरा करतात. कुटुंब व समाजाला एकत्र आणणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. भक्ती, संस्कृती, समाजसेवा यांचा संगम. गणेश चतुर्थी आपल्याला शिकवते श्रद्धा, समर्पण, ऐक्य आणि सकारात्मक. गणेशाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात. नवा मार्ग सापडतो. चला तर मग आपण सर्वजण एकत्रितपणे जयघोष करू. गणपती बाप्पा मोरया.